या अतिशय छान अशा वातावरणामध्ये संध्याकाळी आपल्या परिसरात उपस्थित असणारे पालघरचे पोलीस अधीक्षक आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, ठाण्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर स्वामी साहेब, आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या सर्वांचे, मांडवी पोलीस स्टेशनचे संजय हजारे साहेब, LCBचे पोलीस निरीक्षक सुनील मनोरे साहेब, आपल्या 3 महिने ज्यांनी आपल्याला शिकवलं त्या संगीता महाडिक मॅडम, संघटनेचे अध्यक्ष रामगू वारणा, आपल्या पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश रेंजर, जनरल सेक्रेटरी विजय जाधव आणि सर्व प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक, आईबाप आणि माझ्या मित्रांनो आणि सर्व छोट्या मुलींनो, आधी सर्वांनी सुरुवातीला या मुलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. किती छान केलं तुम्ही सर्वांनी. तुम्हाला सांगितलं होतं ना याच्या आधी की तुम्ही किती छान करता. तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की नाही किती छान करता. आता आम्ही सर्वजण तुम्हाला पुन्हा सांगतो की तुम्ही खूप छान करता. आणि जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा आता हे जसे पोलीस शिकायला आले ना आणि हे तुमच्यासमोर पोलीस दिसत आहेत, अशा तुम्ही सर्व पोलीस अधिकारी होणार. व्हायचं तुम्हाला पोलीस, तुम्ही 100% पोलीस होणार. आतापासून तुम्ही तयारी केलेली आहे पोलीस होण्यासाठी. मला सुरुवातीला राजेश आणि निलेश आणि संगीता मॅडम यांचे आभार मानायचे आहेत आणि तुमच्या सर्वांकडून त्यांना धन्यवाद द्यायचे. जरा राजेश, निलेश, संगीता मॅडम, माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? कारण जर हे तिघे जण नसते तर तुमचं प्रशिक्षण चांगलं झालं असतं का? त्यामुळे या तिघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप छान केलं. थँक्यू. दुसरं, ज्यांचे पालक इथे आता आलेत, सर्वांचे पालक आलेत का? सर्वांचे आलेत? या तुमच्या पालकांसाठी टाळ्या वाजवा. मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे, तुम्ही सगळे संघटनेच्या आणि सगळे आंदोलनात असता, मुलांना घेऊन येता, मला आनंद होता. विशेषतः पालघरला ही कल्पना करीनाने आणि अक्षताने मगाही सांगितलं तशी कल्पना आली त्यावेळेला हे सुरू झालं इथे. पण आता ही 100 मुलं जवळपास या परिसरामध्ये आहेत. मला तुम्हाला खास धन्यवाद का द्यायचे आहेत सगळ्या पालकांना. तर 2 SP साहेब इथे आहेत आणि 2 इन्स्पेक्टर साहेब आहेत आणि 1 रिटायर्ड इन्स्पेक्टर आहे. त्यांच्या समोर मला सांगायचं की 3 महिने 10 दिवस म्हणजे जवळपास 100 दिवस, 100 दिवसामध्ये ही तरुण मुलं इथे होती. 100 मुलं. छोटीशी सुद्धा तक्रार कशाही बद्दल माझ्या कानावर आली नाही. बरोबर आहे काय? बरोबर आहे का अक्षता, करीना? बरोबर आहे. छोटीशी सुद्धा नाही. याचं सगळं श्रेय मी तुमच्या आई बापाला देईन की तुम्ही या मुलांना, तुम्ही या मुलींना चांगलं वाढवलं. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम होतो, पूर्ण कार्यक्रम होतो बघा. सुरेश बसलेला आहे, विजय बसलेला आहे, आपल्यापैकी कुणीही काय, आपल्याकडेच आपलं एक पूर्वज आहे, तो दुपारपासून आलेला आहे. सुरेश राहू दे, राजेश तू काळजी घे त्याची. हे राजेश, त्याला तू बघ, त्याला खायला दे काहीतरी. या खास कार्यक्रमाकरता दुपारपासून आलेला आहे बघा तो इथे. आणि बरेच वर्षानंतर मी त्याचं तिथे पाहिलं. तर पूर्वी सतत यायची, आज बरेच वर्षानंतर दिसलं. तुम्हाला सर्वांना त्या हनुमंताचं रूप आशीर्वाद द्यायला आले असं समजा की तुम्ही सर्वजण पोलीस व्हाल. तर तुम्ही आईबापांनी चांगलं घडवलं, संघटनेने तुमच्यावर चांगले संस्कार केले, जे तुम्ही आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार, आणि ते आज या कार्यक्रमात दिसले. सुरेश असेल, विजय असेल, बघा संघटनेचं कुणीही
तुम्हाला मदत करत नाही, हा कार्यक्रम करत नाहीये. तुम्ही मागितली ती मदत केली असेल, पण हा सगळा कार्यक्रम तुम्ही करताय. म्हणजे निशा आहे, करीना आहे, अक्षता आहे, अविनाश आहे, अमर आहे, पिंकी आहे, मनीषा आहे. मी सर्वांची नावं नाही घेऊ शकत, पण इतक्या सर्व मुली आणि मुलं, त्यातही खास करून मुली ह्या पुढाकार घेतात, हे मला जास्त आनंदाची गोष्ट. म्हणून पालकांचा धन्यवाद द्यायचे मला. या संपूर्ण प्रशिक्षणामध्ये 3 पोलीस दल, म्हणजे ठाणा पोलीस दल, पालघर पोलीस दल आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय, 3 पोलीस आयुक्तालय एका ठिकाणी मला नाही वाटत कधी आले असतील. आणि उसगाव अशा ठिकाणी आहे हे भरपूर केंद्र आलंय. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहे, पण जवळच लगेच पालघर सुरू होत आहे, पालघर जिल्ह्यात आहे, लगेच ठाणा पण सुरू होत आहे. अशा मध्यवर्ती ठिकाणी 3 पोलीस दलाचे लोक इथे आहेत, 2 पोलीस दलांचे प्रमुख आहेत. ही तुम्हाला किती आनंदाची गोष्ट. या संपूर्ण 3 महिन्यामध्ये या 3ही दलांचं आपल्याला सहकार्य निर्णय पद्धतीने, तुम्ही सांगितलं, मी सांगत नाही तुम्हाला, निर्णय पद्धतीने दिलं. हजारे साहेबांनी सुद्धा, प्रत्येकाने. माझ्याकडे तुम्ही ज्या वेळेला त्यातले काही जण आलेस दुपारी, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, आता याच्या पुढची जबाबदारी तुम्ही घ्या. कुणाला इथे निवडायचं, कुणाला बोलवायचं, कसं करायचं, ही सगळी जबाबदारी तुम्ही घ्या. तर तुम्ही फक्त पोलीस ट्रेनिंग नका, भरतीपूर्व प्रशिक्षण नका करू. तुम्ही या देशाचे सन्माननीय नागरिक आणि या देशाचं नेतृत्व करणारे म्हणून तुमच्याकडे अनुभव, तुम्ही ती लिडरशिप घ्या. जे लागेल आम्हाला विचारा, आम्ही मदत करू तुम्हाला, पण आमच्याकडे मागितलं तर मदत करू. काल माझ्याकडे एक जण आलं होतं, वेगळं कारण होतं, आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप चांगलं काम करताय, तर मला तुम्हाला काही मदत करायची आहे. म्हटलं बोला ना, करा ना मदत, तुम्ही केव्हा करू शकता. तर मला देणगी द्यायची. म्हटलं देणगीच्या बद्दल थोडी अडचण अशी आहे की मी मागितल्याशिवाय, म्हणजे मी मागतो आणि मग घेतो. कोणी स्वतःहून जर देणगी द्यायला आलं तर माझे कान उभे राहतात, का देतो बरं. म्हणून मी सुदैवाने दुर्दैवाने ब्राह्मणाच्या जातीत जन्माला आल्यामुळे मागायची सवय आहे आणि मागितल्यावर घ्यायची सवय आहे. न मागता जर गेलं तर काय देतो अशी शंका येते. आणि मला तो जो आला होता काल, ते शंका घेण्यासारखं होतं की हा मला द्यायला आलाय, तर काहीतरी याला माझ्याकडून पाहिजे. म्हणलं मी तुला मी तुला मागेन, मला गरज आहे, ज्या वेळेला गरज असेल तेव्हा मागेन, आज मला गरज नाही. मी तुम्हाला ते काय सांगतो की तुम्ही मागा, मदत मागा. मदत कशी मागायची. समजा फीचा प्रश्न आहे, आपण यावेळेला जवळपास फी नाही घेतली तरी चालेल, पुढच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की फी ठेवा, खर्च करा. मग ते कसे जमा करायचे त्याचा विचार करा. देणारा समाज आहे. 3 महिने 100 दिवसाचं तुमचं प्रशिक्षण झालं की नाही. तुम्ही 1 दिवस तरी उपाशी राहिलात का. 1 दिवस उपाशी राहिलात, तुम्हाला काही कमी पडलं नाही. जे जे पाहिजे ते देणारा समाज आहे आणि त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून पोलीसही इथे जे आहेत, अनेक हात आहेत. तुम्ही पुढे या, नेतृत्व करा. हा कार्यक्रम तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगला करतात. माझी खात्री आहे दोन्ही पोलीस अधीक्षकांना वाटलं असेल की आपण फक्त पोलीस बनवत नाही आहोत, शिक्षक सुद्धा चांगलं सूत्रसंचालन नाही करू शकत. शिक्षक सुद्धा 2 मिनिटं चांगलं नाही बोलू शकत, अशी परिस्थिती आहे. आज पोलीस ट्रेनिंग करणारे लोक पूर्ण सूत्रसंचालन करतात, बोलतात, पुढे येतात. हे महत्वाचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही प्रशिक्षणात काय शिकलात ते इथे दिसले. ज्या वेळेला प्रत्यक्ष तुमची भरती होईल त्याच्यामध्ये तुमच्यापैकी बहुतेक जण सिलेक्ट होतील, पण नाही झालं तरीही तुम्ही निराश होणार नाही. आत्मविश्वास तुमच्यात आलाय याची खात्री मला स्वतःला आणि आम्हाला बसलेल्या प्रत्येकालाच आहे की आम्हाला करायचंय. निशाने मग काय सांगितलं, स्वप्न बघायचं. आमचा समाज स्वप्न बघत नाही. तुम्ही स्वप्न बघायला लागलात, जे स्वप्न बघाल तर पुढे जा. तुम्ही स्वप्न बघायला लागलात ही चांगली गोष्ट आहे. मगाचपासून मी बघतोय तर निशा तुमच्यापैकी बरेच जण माझ्याबद्दल बोलले. मला शंका आली की माझा काही कार्यक्रम तुम्ही ठेवलाय की काय. मी तुम्हाला एक मनापासून सांगतो की लोकांना असं वाटतं मी आदिवासी समाजाकरता केलं आणि तिथं म्हणाली मी आदिवासी समाजाकरता उपकार केले. मला तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगायचंय की मी आदिवासींसाठी काहीही केलेलं नाही. उलट जर आदिवासी समाज माझ्या आयुष्यात आला नसता तर मी काय केलं असतं हा माझ्यासमोर प्रश्न येतो. तर आदिवासी समाज माझ्या आयुष्यामध्ये आला आणि त्याच्या बरोबरीनं काम करण्याची संधी आदिवासी समाजाने तुमच्या आईबापाने मला दिली. त्याच्याबद्दल परमेश्वराचे मी आभार मानले पाहिजे. मी काहीच केलेलं नाही. मी जे केलंय तुमच्या आईबापाच्या बरोबर केले. तुम्ही विचारा तुमच्या आईबापांना की जे केलंय ते आम्ही करत शिकलो. आता तर मी लेख लिहितोय, तुम्ही त्यांच्यापैकी बरेच जण वाचतात.
या प्रत्येक लेखामध्ये तुम्हाला कळेल की आपण शिकत गेलो. तुम्ही सर्वजण शिकणार. आणि एक गोष्ट मला स्वतःला खात्री आहे आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला त्याच्याबद्दल खात्री आहे की तुम्ही पोलीस म्हणून भरती व्हाल त्यावेळेला उत्तम पोलीस व्हाल. त्याच्याशिवाय तुमची भरती हो न हो तुम्ही समाजाचं पोलिसिंग उत्तम कराल याच्याबद्दल माझ्या स्वतःच्या मनात काही शंका नाही. पोलीस म्हणजे फक्त वर्दीतला पोलीस नाही. माझ्या उजवीकडे डावीकडे बसलेले दोघेही जण हे वर्दीतले पोलीस आहेत. मी त्यांच्यामध्ये बिनवर्दीतला आहे पण मी पण पोलीस आहे. कारण पोलिसिंग आहे ना. मी ज्या वेळेला एखाद्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना देतो त्यावेळेला मी पोलिसाचं काम करतो. मी पोलिसिंग करतो. आमचं काम आहे की समाज चांगला राहिला पाहिजे. समाजामध्ये कोणतेही व्यंग नको. समाजामध्ये कोणतेही दुःख नको. ते दुःखाचं कारण जे काही असेल ते दूर करणं हे मला असं वाटतं पोलिसाचं काम आहे. आणि ते पोलिसाचं काम तुम्ही सर्वजण करताय या पवित्र भूमीमध्ये. मग अशी पाटील साहेब म्हणाले. मला त्या निमित्ताने फक्त एकच सांगायचं की ही जी भूमी आहे त्याला थोर स्वातंत्र्य सैनिक पूज्य साने गुरुजींच्या नावाने हा परिसर आहे. वर्णद्वेषाच्या विरोधामध्ये जो लढला त्या नेल्सन मंडेलाचं सभागृह इथे आहे. जे इंग्रजांशी लढले आणि शहीद झाले ते हुतात्मा नाग्या कातकरी, बिरसा मुंडा त्यांचं स्मारक इथे आहे. ज्यांनी जगाला धार्मिक मानवतेचा संदेश दिला, समतेचा संदेश दिला त्या स्वामी विवेकानंदांचं स्मारक इथे आहे. आणि महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्याच्या बद्दलचं सगळी माहिती. स्वातंत्र्य सभागृह जे शहीद झाले ते सैन्यातले असतील पोलिसातले असतील त्यांची अमर ज्योत ही उसगावला आपल्याकडे तेवते. आणि संविधानाचं संपूर्ण दर्शन असा हा परिसर आहे. या परिसरामध्ये ही 100 मुलं राहिली आणि या समारोपाला आपण आलात. मला यांची माफी मागायची कारण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की मी येणार आणि मी तुम्हाला शिकवणार. संगीता मॅडम मला मध्ये मध्ये सांगायचे की राज्यशास्त्र शिकवायला या आणि मी 100% येणार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माहिती ते राहिलं पण राज्यशास्त्रामध्ये मी वयाच्या 64व्या वर्षी मुंबई विद्यापीठाच्या MA ला बसलो. कारण माझ्या त्या काळामध्ये माझं शिक्षण झालं नाही, अपुरं राहिलं आंदोलनात. आणि 64व्या वर्षी मी MA राज्यशास्त्रामध्ये मुंबई विद्यापीठातून केलं वयाच्या 64व्या वर्षी. 66व्या वर्षी MAचा रिझल्ट लागला आणि जो इतक्या वर्षाचा बॅकलॉग होता तो माझा भरून निघाला आणि राज्यशास्त्रामध्ये MA ला मुंबई विद्यापीठामध्ये मी पहिला आलो. आजही मुंबई विद्यापीठाची आयडॉलची जाहिरात माझ्या फोटोसह केली जाते. तुम्ही आमचे विद्यार्थी व्हा. तुम्हाला मी शिकवू शकलो नाही पण 1 महिना तुम्ही परत येणार आहात भरतीच्या आधी. येणार आहात ना. तेव्हा 15 दिवस नाही आपण 1 महिन्याचं घेऊया. त्यावेळेला मी तुम्हाला खात्री देतो आणि शब्द देतो की आठवड्यातले 2 तास 2 दिवस हे निश्चितपणे मी तुम्हाला शिकवेन. बाकीची कामं करणार नाही पण तुम्हाला शिकवेन. आज आणखी एक चांगला दिवस आहे. या ठिकाणी तुम्ही हे भरतीपूर्व प्रशिक्षणाचा समारोप करताय. अशा वेळेला राष्ट्रपती पुरस्कार ज्यांना मिळाला पोलिसांना असे सुनील मनोरे इथे आहेत. मला या सर्वांना तुम्हाला सर्वांच्या वतीने शुभेच्छा. आणि पुढचं यांचा 1 महिन्याचा कोर्स जेव्हा असेल त्याच्या उद्घाटनाला आताच तुम्ही या. मी तुम्हाला निमंत्रण तुम्हाला म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार पोलिसांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला पुढच्या वेळेला तुम्ही उद्घाटन करू शकाल. मला एवढंच सांगायचं की तुम्ही खूप छान केलेले, खूप चांगलं केलंय. मधल्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी 10वी आणि 12वीला जे विद्यार्थी बसले त्यांचे 5-5, 7-7 दिवसाचे कॅम्प आपण इथे घेतो ज्यात त्यांना शिक्षणाचं आणि करिअरचं गायडन्स आणि कला, क्रीडा, नाच सगळं. त्याच्यामध्ये तुमच्यापैकी ज्यांना कोणाला स्वयंसेवक म्हणून शिकवायला यायचंय त्यांनी या. तुमचे 2 फायदे काय की तुमची प्रॅक्टिस चालू राहील आणि तुम्ही त्या दुसऱ्या मुलांना शिकवा. या 10वीच्या परीक्षा 12वीच्या परीक्षा आता होती. त्यानंतर 8वी 9वीच्या परीक्षा 25 एप्रिल नंतर. मग आपण 8वी आणि 9वीच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी या ठिकाणी असेच कॅम्प घेणार आहोत. म्हणजे या एप्रिल आणि मे यामध्ये उसगावच्या परिसरामध्ये येणाऱ्या पुढच्या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या पिढीला आपल्याला तयार करायचं. समाज चांगला पाहिजे. जी धडपड आपली आहे ती कशासाठी आहे की उद्याचा समाज चांगला व्हावा. जर उद्याचा समाज चांगला व्हायला पाहिजे असेल तर आज बी लावलं पाहिजे. त्याची बी पेरणी ही आपल्याला या 25 मार्च पासून सुरू करायची आहे. तुम्ही अभ्यास करा, वाचा, भरपूर वाचा. तुमच्या प्रत्येकाकडे
YouTube आहे, गुगल आहे, त्याचा शिक्षणासाठी वापर करा. माझी खात्री आहे तुम्ही शिक्षणाकरता वापर कराल, त्यामुळे अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यावर शिकता येतील. मला तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचे. संघटनेला रामभाऊंना, सुरेश, विजय आणि सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, विधायक संसदच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे की खूप छान कार्यक्रम तुम्ही हा राबवलेला आहे आणि हा कार्यक्रम असाच चालू ठेवा. पोलीस भरती प्रशिक्षण हा संघटनेचा कायमचा एक भाग राहावा आणि जे चांगले पोलीस अधिकारी, चांगले पोलीस, फक्त पोलीस नाही तर याच्यामध्ये मला असं वाटतं की यांच्यापैकी सुद्धा प्रत्येकाला आपण MPSC मध्ये काय हे शिकवायला सुद्धा कधीतरी बोलू, की फक्त पोलीस नाहीत ना, अनेक जागा आहेत. त्या सर्व जागांच्या मध्ये ग्रामसेवकापासून तलाठ्यापासून या MPSCतून घेतल्या जातात. या सगळ्या परीक्षांच्या मध्ये आपल्या तरुण मुलांनी कसं जायचं याचा विचार करावा लागेल. पाटील साहेब म्हणाले ते खरं आहे की पालघर जिल्हा या प्रत्येक बाबतीत मागे राहिलाय. आदिवासी अधिकारी पाहिला की तो एक बहुतेक नंदुरबार, आणि मग अधिकाऱ्यापासून आमदार खासदारापर्यंत मग नंदुरबारचेच आम्हाला आणायला लागतात ना, कारण इथले आमचे लोक येऊ शकत नाहीत. ते काय येऊ शकत नाहीत याचा विचार आपल्याला करायला लागेल. तो तुम्ही सर्वांनी करा. सुरुवात चांगली केलेली आहे. पाटील साहेब म्हणाले की आदिवासी खात्याने हे अशा पद्धतीचं केलं पाहिजे. ते खरं आहे. आदिवासी खात्याचा एक पळसुंड्याला, मोखाड्याला केंद्र आहे, तिथे 100 मुलांची व्यवस्था आहे. मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण हे जास्त केलं पाहिजे. मी शासनाला तुमच्या वतीने आपल्या मुख्यमंत्री महोदयांना सांगेन की अशी योजना आदिवासी मुलांसाठी मोठ्या प्रमाणात तयार करा. फक्त त्याला अट एवढी घाला की ते जे कोणी संस्था घेणार असेल त्यांनी त्या भागातल्या पोलिसांच्या बरोबरीने घ्यायचं. म्हणजे शिकवणारे असतील त्या पोलीस मधले किंवा ते अरेंज करतील, ज्यामुळे त्या संस्थांच्यावर चेक राहावा की त्या कोलॅबोरेशननी त्या संस्थेने घ्यावं. संस्थेला शासनाने अनुदान पण द्यावं. फक्त अट ठेवावी की तो गायडन्स जो आहे ते त्या भागाचे जे पोलीस प्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर मला असं वाटतं की योजना म्हणून सुद्धा आपल्याला घ्यायला सांगता येऊ शकेल आणि ती सरकार घेईल याच्याबद्दल माझ्या स्वतःच्या मनात काही शंका नाही. पण तोपर्यंत आपल्याला थांबायचं काही कारण नाहीये. आपण पुढे जाऊ. तुम्हा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. पुन्हा तुमच्या आई बापाला खास करून शुभेच्छा देतो की तुम्ही मुलांच्यावर चांगले संस्कार केले आणि अशीच आपली पिढी आपल्याला घडवायची एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.